कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ह्या लग्नात ना एकच गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे माझी वाट लागू शकते। असं असेल तर मी तुझी मदत करू शकते। तुला हे लग्न नकोय आणि तुला चांगलंच माहितीये की तू आमच्या घराची जबाबदारी घेऊ शकत नाहीस, हे आम्हालाही माहितीये। त्यामुळे हे लग्न होता कामा नये। आता फायनली माझी सुटका होणार की? अंकल, आता तुम्ही माझ्या आयुष्यातनं कायमचे आउट। गेट आउट। इंडिपेंडेंस डे। लग्न ठरलंय म्हणून लीला तिकडे आनंदात असेल, नाचत बागडत असेल। तिने पण सुखी संसाराची स्वप्न बघितली असतील की नाही? अभिराम, तू तिचा विरस करू नकोस रे। खूप अपेक्षा घेऊन येणार आहे ती मुलगी या घरात। आई, मी त्या मुलीवर कधीच प्रेम करू शकणार नाही, पण एक मात्र नक्की करू शकतो, तिच्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करीन, तिला कमीत कमी हर्ट करीन याचा प्रयत्न करू शकतो। ड्युटी म्हणून का होईना तिची काळजी घे। टायगर मुळे ना कधी सरळ गेटने येताच येत नाही। अरे अरे सॉरी, हाँ सॉरी। काय ना आज अंकल ना शेवटचं भेटते ना, थोडस सहन करा। हाय, हाँ ओके। अंकल अंकल I'll call you back. Yes. हाय, सरप्राइज। अरे वा, लीला अभिरामसाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन आली आहे। वा वा वा, ही मुलगी एक दिवस ना माझ्या अभिरामचा मन वळवणारच वळवणार। गुणाची आहे मुलगी। थँक्यू, नाही तर तोंडावरच पडले असते मी। अंकल, तुम्हाला असं वाटत असेल ना की काय ही मुलगी किती धडपडी आहे, आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की आता लग्नानंतर ही अशीच सारखी पडणार आणि मला तिला पकडावं लागेल, पण अंकल काळजी करू नका, आता ती वेळच येणार नाहीये। कारण अरे बापरे, ही इथे काय करतेय? हिने एजंटना प्लॅन बद्दल काही सांगितलं तर? कारण मी आता नीट चालायला शिकणार आहे ना, म्हणून। पण मी ना तुमच्यासाठी आता एक सरप्राईज आणलंय, घ्या। मला पकडलं पण माझं सरप्राईज पडलं ना, तुमच्यासाठी। कशाला?
काही दिलं ना की का कशाला कुठे कसं हे असं विचारायचं नसतं, गपचूप घ्यायचं असतं. आणि मुळात अंकल मी ना असं उठसूट उठून कुणाला गिफ्ट वगैरे देत नाही, पण मी जर तुम्हाला देतेय तर मग ते गपचूप घ्या. काय माहिती, कदाचित मी तुमची लकी चार्म असेल. तू आणि लकी चार्म नाही असू शकत का मी? नाही आता बघाच, बघा आज तुमच्या बरोबर या दिवसभरात काय धमाल घडते ती. घ्या ना प्लीज प्लीज. हाय होणारे सुनबाई. काय हाय? डोंट ट्राय टू बी फनी विथ मी. कुणाला डाऊट सुद्धा येता कामा नाही की आपण एकमेकींच्या टच मध्ये आहोत. अहो म्हणून तर मी तुम्हाला होणाऱ्या सुनबाई असं म्हणाले ना. हुशार आहे की नाही मी त्या टाईप. या ओ. इथे कशासाठी आलीस? इजींना भेटायला. कशासाठी? काय गरज आहे? एजेंना भेटायची काय गरज आहे तुला? हे बघ, उगाच कुणासमोर आपला प्लॅन बरळून जाऊ नकोस. हो ना. हो ना? नाही नाही, म्हणजे मी चुकून बोलणार होते पण नाही बोलले. गुड. म्हणजे तसं मला काही खोटं वगैरे बोलता येत नाही हा, आणि कोणापासून काही लपवता वगैरे तर अजिबातच येत नाही. फक्त आणि फक्त तुम्ही यात इन्व्हॉल्ड आहात ना, म्हणून मी इतकं कंट्रोल करते. कंट्रोल कंट्रोल कंट्रोलच करतो. आणि मी काय सांगते तेवढंच ऐक. तुला जर खरंच या लग्नामध्ये इंटरेस्ट नसेल ना, तर मेहंदीच्या कार्यक्रमापर्यंत एजंटच्या आसपास भटकू सुद्धा नकोस, नाहीतर काहीतरी गोंधळ घालून ठेवशील. सरू हे लवकर. काय झालं वहिनी? ते बघ लीला. बघितलंस? लीला आणि दुर्गा वहिनी, म्हणजे दुर्गा वहिनीने एक्सेप्ट केले की लीला आपली सासू होणार आहे. आणि नुसतं एक्सेप्ट नाही केलंय, तर ते तिच्यासोबत टीम बनवतायत. म्हणजे दुर्गा वहिनी क्रिकेट टीम बनवतायत. सर तुझं काय करू? क्रिकेट टीम नाही, सासू सोनेची टीम. त्या लीलाचं जाऊ दे, पण आपण त्यांच्या टीमला तोंड द्यायला आपली टीम बनवूया. तू, मी आणि श्वेता, आपल्या तिघींची टीम. तिघींची टीम? पण टीम मध्ये तर 12 जण असतात ना. हो, ऑलरेडी लक्ष्मी वहिनी आणि श्वेताची टीम आहे, आणि आता लीला आणि दुर्गा वहिनींची पण टीम झाली आहे. पण मी पण हुशार आहे. आता जी टीम जिंकेल मी त्याच्याच टीम मध्ये जाणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.